नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये सगळेजण पाटावर ओवाळणीसाठी बसलेले असतात. पाडव्याचा दिवस असतो आणि आता आकाश, अभिजित आणि अथर्व तिघेही पाटावर बसलेले असतात. तेवढ्यात आता पौर्णिमा आणि मानसी येतात आणि त्यानंतर मग आता आजी म्हणते की काय रे मुलांनो, बायकांसाठी तुमच्या ओवाळणी आणलेली आहे ना, नाहीतर बघा काय होईल ते. त्याच वेळेला मग आता अथर्व म्हणतो की हो आजी, ओवाळणी तर आणलेलीच आहे आणि कसं आहे ना, माझ्या वालीला जर ओवाळणी आणली नाही ना तर ती मला कदाचित ओवाळणार पण नाही. असं म्हटल्यावर आता पौर्णिमा हसायला लागते आणि मग अभिजित म्हणतो की हो, तसंच आहे हिचं. आणि अथर्व म्हणतो की मानसीचं पण तसंच आहे, शेवटी दोघी एकाच घरातल्या बहिणी आहेत ना. नंतर आता आकाश हा भूमीकडे बघत हसतो आणि म्हणतो की पण माझी भूमी त्या घरातली असून देखील ती वेगळी आहे, माझ्यावाली भूमी वेगळी आहे. असं म्हटल्यानंतर भूमीला आता कळतं. भूमी मनातच म्हणते की आकाश, आता तू जे काही मनात म्हणालास ते कळलं, तुला माझ्यातलं वेगळेपण तुझ्या नजरेत दिसलं मला. असं म्हटल्यावर आता इथे दोघीजणीही ओवायला सुरुवात करतात. त्याचप्रमाणे भूमी देखील ताट घेऊन आरतीला आता आकाशला ओवायला लागते. आणि नंतर मग आता पौर्णिमा आणि मानसी अगदी आवडीने दोघांच्याही एकमेकांच्या नवऱ्यांना ओवाळत असतात आणि रागिनी तिकडून हे सगळं बघत असते. आणि त्याच वेळेला मग आता राजाराम नाही याची तिला कुठेतरी थोडीफार खंत वाटत असते. नंतर मानसी ही अथर्वला म्हणते की चल हात पुढे कर. आणि त्यानंतर मग तो म्हणतो की थांब थांब देतो मी. आणि मग ती त्याला गोड भरवते. त्याचप्रमाणे आता पौर्णिमा देखील अभिजितला गोड भरवते आणि म्हणते की चला आता काय आहे, झालं आहे पूर्ण ओवाळून, आता आमचं गिफ्ट. असं म्हणून आता ते गिफ्ट द्यायला तयार होतात आणि दोघीही एकमेकांच्या नवऱ्यांना पाया पडतात. तरी ते भूमी ही आकाशला पाया पडते आणि नंतर मग आता अथर्व म्हणतो की चला आता गिफ्ट द्यायची वेळ आलेली आहे. मग अभिजित म्हणतो की चला आता गिफ्ट तर आणलंच नाही आहे, काय करायचं. तेव्हा पौर्णिमा म्हणते की अभिजित, तुम्ही असे दरवेळेला करता हा, प्लीज. तेव्हा मग आता तो म्हणतो की हो गं, आणलंय, देतो देतो. असं म्हणून आता अभिजित हा तिला गिफ्ट देतो आणि त्यानंतर मग ते बघून ती खुश होते. तेव्हा तो मोठाला बॉक्स बघून आजी म्हणते की वा वा, किती मोठं गिफ्ट आहे पौर्णिमा तुझ्यासाठी, बघ अभिजितने काय आणलंय. तेव्हा मग पौर्णिमा खूप खुश होते आणि म्हणते की थँक्यू. आणि नंतर आता इथे अथर्व म्हणतो की हे घे मानसी, तुझं गिफ्ट घे. असं म्हणून आता मनू देखील ते गिफ्ट घेते. आणि नंतर मग आता इथे भूमीच उरलेली असते. आता आकाश देखील भूमीसाठी गिफ्ट द्यायला म्हणून बाहेर काढतो. तेव्हा आता आकाश भूमीला बॉक्स देत असताना भूमी म्हणते की थांब आकाश. तेव्हा तो म्हणतो की काय झालं. तेव्हा भूमी म्हणते की आकाश, आता ह्या पाडव्याला आपण वेगळं करूया, मी तुला गिफ्ट देणार आहे ओवाळणीचं. तेव्हा मग भूमीला पौर्णिमा म्हणते की अगं ताई, पाडव्याचं नवऱ्यानेच बायकोला गिफ्ट द्यायचं असतं. तेव्हा भूमी म्हणते की आकाश, यावेळेला आपलं वेगळं आहे, यावेळेला मी तुला काहीतरी गिफ्ट देणार आहे ओवाळणी म्हणून. तेव्हा आकाश म्हणतो की बरं ठीक आहे, दे तू गिफ्ट. आणि म्हणूनच आता इथे भूमी म्हणते की आकाश, आपण दरवर्षी एकमेकांबरोबर पाडवा साजरा करतो, परंतु आता हे गिफ्ट मी तुला देते, पहिल्यांदा असं वेगळं होईल की बायकोने ओवाळणी दिली. म्हणून आता आकाश इन्व्हलप घेतो आणि त्यानंतर त्या इन्व्हलपमधनं चिठ्ठी बाहेर निघते. तर त्यामध्ये एक ट्रक नंबर असतो. आकाश म्हणतो की भूमी, ट्रकचा नंबर हा कोणत्या ट्रकचा नंबर आहे, मला काहीच समजलेले नाही. त्याच वेळेला आता सगळेजण भूमीकडे बघायला लागतात. ट्रकचा कोणता नंबर आहे हे ऐकल्यानंतर भूमी म्हणते की आकाश, ही ओवाळणी म्हणजेच हा रघु काकाला उडवलेला ट्रकचा नंबर आहे. हे ऐकल्यावर पौर्णिमा आणि रागिनी दोघीही घाबरतात. आता ती म्हणते की आकाश, ॲक्च्युली या ट्रकच्या नंबरपर्यंत मी पोचण्याचा पूर्ण प्रयत्न केला, परंतु माझे प्रयत्न तोकडे पडले असतील किंवा कमी पडले असतील, म्हणूनच आता मी हा तुला ट्रकचा नंबर दिला आहे, जेणेकरून तू या ट्रकच्या नंबरवरून या सगळ्या प्रकरणाचा मागोवा घेशील आणि काय ते सत्य शोधून काढतील. यावरून समजून येईल की नेमकं काकाला कोणी काय केलं किंवा काकाला कोणी मुद्दाम उडवले का, हे सगळं यातून सिद्ध होईल. म्हणूनच आता हा ट्रकचा नंबर मी तुला दिला आहे, ही तुला ओवाळणी म्हणून. आणि मी तुला ही ओवाळणी दिली त्या बदल्यामध्ये आकाश, तू मला या ट्रकचा नंबर शोधून त्यामागचं सगळं सत्य शोधून काढून त्यानंतर मलापर्यंत ते सत्य आणशील आणि ही तू मला दिलेली पाडव्याला ओवाळणी असेल. असं म्हटल्यावर आता आकाशला देखील भूमीचं म्हणणं पटलेलं असतं. सगळेजण आता भूमीकडे बघत असतात आणि मात्र इथे रागिनी आणि पौर्णिमाला खूपच भीती वाटत असते, कारण आता ट्रकचा नंबरपर्यंत गेलो तर आपली वाट लागणार हे त्यांना माहीत असतं. तर भूमी म्हणते की आकाश, हे सगळं शोधलंच पाहिजे आपण. आपले काका हे अचानक असे कसे केले
यामागचं सगळं सत्य हे शोधलं पाहिजे आपण, असं ती म्हणते. त्याच वेळेला रागिनी म्हणते की हे काय करते ही नेमकं, आणि तिच्या मनामध्ये आता टेन्शन येऊ लागलेलं असतं. तर दुसऱ्या दिवशी सकाळी अभिजित पौर्णिमा रागिनीच्या रूममध्ये येतात. ती अशीच ढम्म बसलेली असते, काहीच बोलत नाही. पौर्णिमा म्हणते की अभिजित जरा बोला ना ऐंशी, काहीतरी बोला, ते काहीच बोलत नाही आहे. तेव्हा मग अभिजित म्हणतो की अगं तू जरा शांत हो, तिला बोलायचं नसेल, कदाचित मूड नसेल, काल जे काही झालं आहे त्यावरून ती जरा अपसेट आहे ना, तू जरा शांत हो. ती जेव्हा इच्छा असेल तेव्हा बोलेल आपल्याशी, उगीच कशाला आपण तिला भर पाडायचं आहे. तेव्हा मग पौर्णिमा म्हणते की तसं नाही हो, काहीतरी बोललं पाहिजे ना. जर आता आपण असे शांत बसलो तर तो आकाश भाऊजी त्या ट्रक नंबरपर्यंत पोहोचेल आणि मग आपली वाट लागेल. म्हणूनच मी सांगते की तुम्ही आईशी बोला, जेणेकरून नक्कीच काहीतरी सत्य बाहेर येईल. त्याच वेळेला आता पौर्णिमाला अभिजित म्हणतो की हो, तुझंही म्हणणं अगदी बरोबर आहे, आईशी या सगळ्या गोष्टी बोलून घेतल्याच पाहिजेत, आणि जर तो आकाश ट्रकपर्यंत पोचला तर मग आपली वाट लागेल. असं म्हटल्यावर आता इथे पौर्णिमा म्हणते की हो, बोला बोला, आईशी बोला. खरंच आई, तुम्ही शांत बसू नका, असं शांत बसून काही होणार नाही. ती भूमी बघा दीडशानी अजून घरातच आहे आणि आकाश भाऊजी मात्र तिच्या तालावर नसतात. आता काय करायचं ना काहीच कळत नाही. तेव्हा मात्र इथे पौर्णिमा ही बोलत असताना अभिजित म्हणतो की अगं आई, ऐकशेस का. तेवढ्यात आता ती चिडते आणि चिडून ग्लासात असलेलं पूर्ण पाणी हे अभिजितच्या अंगावर ओतून टाकते, आणि तेही एकदा जोरात ओतते की अभिजित पूर्णपणे ओला होऊन जातो. मग रागिनी उठते आणि म्हणते की बस करा, तोंड बंद करा तुमची. तेव्हा अभिजित म्हणतो की अगं आई, काय करतेस काय तू हे. अगं माझ्या अंगावर पाणी ओतून काय साध्य होणार आहे तुला, मला का ओलं केलंस तू, आणि असं काय. तेव्हा मग आता रागिणी म्हणते की जागा केलं आहे तुला मी. जागा हो अभिजित, जागा हो. अरे काही झोपा काढतो का तू. तेव्हा मग अभिजित म्हणतो की आई, अगं हे सगळं होण्याची गरज होण्याच्या मागे मी आहे का, उगीच मला का दोष देतेस, ते नसते ते. तेव्हा मग रागिणी म्हणते की दोष नाही देते. अरे हे जेव्हा तुम्ही काम करत होतात तर तेव्हा तुम्हीच लोक येतात ना, तू आणि तुझी माणसं होती ना रघुला मारण्याच्या वेळेला, तेव्हा त्या रघ्याला मारताना ते ट्रकचं नंबरचं वगैरे कसं काय सुटलं, तेव्हा तुम्हाला कळलं नाही का, त्या भूमीपर्यंत ट्रकचा नंबर कसा पोचला, मला तेच समजत नाही आहे. जर तुम्ही इतकी चांगली प्लॅनिंग केली होतीच ना, तर मग तुझ्या आणि तुझ्या माणसांनी माती कशी खाल्ली मला सांग. त्या भूमीपर्यंत हा नंबर कसा पोचला. आता उद्या हा आकाश या नंबरपर्यंत पोचेल म्हणजे संपलं सगळं. अरे सगळं करूनही आपल्याला काय मिळणार आहे, तर काहीच नाही. आणि ती भूमी मात्र त्या ट्रकपर्यंत पोचते. त्या भूमीला कितीही मी मागे खेचण्याचा प्रयत्न केला तरी वेगाने ती तिचे प्रयत्न वाढवतच आहे. किती काही केलं तरीही तिची शोध हे जोरजोरात पुढे चाललेले आहेत. परंतु आपण मात्र काय करतोय, तर आपण घरात बसून फक्त वाट बघतोय. का, तर भूमी कधी घरातून जाईल याची. परंतु हे सगळं करून ती किती मोठ्या गोष्टीत अडकवते आपल्याला, हे तुम्हाला समजत नाही आहे. अरे अभिजित, कसला तरी विचार करा, जरा काहीतरी विचार करा. अरे असं ढम्म वागण्यापेक्षा जरा काहीतरी बुद्धीने विचार कर, माती खाऊ नका रे, असं म्हणून ती त्याला ओरडत असते. आता पुढे मग ती म्हणते की चला आता निघा, तुझ्या माणसांना भेट आणि त्यांना ह्या सगळ्या प्रकरणाबद्दल चांगलंच ठणकावून सांग, आणि ते नंबर प्लेटवाली माणसं कुठे सापडणार नाहीत ते बघ. नंतर आता इथे रागिनी म्हणायला लागते, पौर्णिमा तुझं काय आता. तेव्हा ती म्हणते की आई, आता ही भूमी अजूनही इथेच आहे, ती काय करते काही माहिती. आता हे ऐकून रागिनी पुन्हा चिडते. नंतर आता इथे आकाशने ACP गायकवाड सरांना बोलावलेलं असतं आणि ते म्हणत असतात की काळजी करू नका मिस्टर आकाश, आम्ही या सगळ्याचा शोध घेतच आहोत आणि हा ट्रक नंबर हा आम्ही पाठवला आहे RTOला चौकशीसाठी, त्याच्यामुळे घाबरू नका. मग आकाश म्हणतो की जेवढं लवकर हे शोधता येईल तेवढं खूप बरं होईल. तेव्हा ते म्हणतात की आमचे प्रयत्न सुरू आहेत, आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जे गुन्हेगार असे गुन्हे करतात ना, ते थोड्या वेळासाठी ही नंबर प्लेट चेंज करत असतात. म्हणूनच आता जरा गोंधळ उडेल, परंतु ठीक आहे, आपण त्या घटनास्थळीचे CCTV फुटेज पण मागवलेत. बघूया आपल्याला नेमकं काय होतं ते CCTVमधनं समजेल की नंबर सेम आहे की वेगळा. तेव्हा मग आकाश म्हणतो की तुम्ही जर मदत केली त्या बाबतीत तर खूप बरं होईल. तेव्हा मग ते चहा घ्यायला सांगतात. तेव्हा ACP म्हणतात की नको, चहा नको, ते थोडं नंतर कधीतरी, आता ॲक्च्युली मी इथे एका मीटिंगसाठीच आलो होतो आणि म्हणूनच मी आता निघतो, असं म्हणून आता आजी काळजी घ्या, असं म्हणून ते ACP सर निघून जातात. तेवढ्यातच आता इथे आजी रडू लागते आणि मनू आणि आकाश आजीला धीर देत म्हणतात की आजी प्लीज शांत हो, काही रडू नको, सगळं काही व्यवस्थित होईल. तेव्हा मग आता आजी म्हणते की नाही रे नाही आकाश, आता हे सगळं नाही सहन होतं रे. आपलीच माणसं अशीच आपल्याच माणसावर दोषारोपण करताना पाहणं मला कठीण जाते, आणि आपलीच माणसं असे आपल्याच माणसांच्या जीवावर उठलीत याचाच मला खूप त्रास होतो आहे.
आणि ती रडत असते. तेव्हा आकाश म्हणतो की आजी प्लीज या सगळ्याचा त्रास असा नको करून घेऊस तू. काहीही होणार नाही, तू अजिबात घाबरू नकोस. असं म्हणून आता आकाश हा आजीला धीर देतो आणि म्हणतो की सगळं व्यवस्थित होईल. तूच म्हणतेस ना की दिवाळी आहे, तर दिवाळीला असं चेहरा पाडून नाही बसायचं. असे सगळे दिवस येतील, परंतु आपण सगळ्यातून मार्ग काढू. तेव्हा मनू म्हणते की हो, आता सगळे आहेत ना एकत्र, मग आजी तुम्हाला घाबरण्याची काहीच गरज नाही, सगळं काही व्यवस्थित होईल असं ती म्हणते. नंतर आता भूमीला सगळं इथे व्यवस्थित ठेवण्यासाठी मनू म्हणते की भाऊजी आपल्याला तो नंबर काही करून शोधावाच लागेल. तेवढ्यात आता भूमी येते आणि भूमीला पाहिल्यावर यांना धक्काच बसतो. भूमीच्या हातामध्ये तिची बॅग असते आणि ती बॅग येऊन खाली ठेवते. आकाश म्हणतो की भूमी हे काय आहे, तू बॅग काय आणली आहेस? तेव्हा ती म्हणते की आकाश मी तुम्हाला सांगितलं होतं की मी दिवाळीपर्यंत इथे राहणार. आता दिवाळी साजरी झाली, सगळेजणांनी ती आनंदाने साजरी केली, सोबत सगळेजण राहिलो, खूप मजा आली, परंतु आता नाही, आता मला निघावं लागेल. हे ऐकून आजीला आणखी रडू येतं. तेव्हा मग आकाश म्हणतो की भूमी अगं असं का करतेस तू, असं का निघून जातेस, अगं इथेच राहा ना वेडी, असं नको करूस. तेव्हा मग आता भूमी म्हणते की नाही आकाश, अगं आकाश मला इथे नाही राहता येणार. तेव्हा मग तो म्हणतो की का पण, दिवाळी झाली परंतु हे घर तर तुझं आहे ना, मग तू इथे राहायला हवं. तेव्हा मग भूमी म्हणते की मान्य आहे, मला मान्य आहे की हे घर माझं आहे, परंतु आकाश मला हे घर ना का माहिती परकं वाटतं. मी इथे जेव्हा जेव्हा थांबली आहे, मला सगळ्यांनी विश्वासात घेऊन सगळं केलेलं आहे. मग मला काहीतरी सांगायचं आहे, मी काहीतरी सांगते तर ते सगळ्यांना खरं खोटं का करावं असं वाटते. सगळ्यांना मी जे बोलते त्याच्यावर विश्वास बसत नाही आहे, परंतु मी जे काही सांगते ते अगदी सत्य सांगते आणि त्याच्यावर पहिल्यांदा असं फेरबदल केला जातो आहे आणि मी जे सांगते त्याच्यावर कोणाला तरी विश्वास बसत नाही आहे आणि खरं खोटं करावं लागतं आहे. याचाच मला आकाश जास्त त्रास होतो आहे आणि म्हणूनच मला आता इथून थांबता येणार नाही. सारखं सारखं माझ्या मनाला ती टोचणी लागत राहील की काही झालं तरीही माझी माणसं माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत. तेव्हा आता आजी रडू लागते. आजी म्हणते की भूमी असं का करतेस बाळा तू, प्लीज असं नको ना गं करूस, अशी का निघून जातेस इथून. तेव्हा मग आता आजीला असं रडताना पाहून भूमी जाते आणि म्हणते की प्लीज आजी असं करू नका. तेव्हा आजी म्हणते की अगं भूमी बाळा, काय चालू आहे सगळं आपल्या घरात, तू इथे थांब ना, असं का निघून जातेस तू. अगं या घरामध्ये तुझं बाळ येणार आहे, तर तू अशी इथून निघून जाणं बरोबर नाही गं. त्याच वेळेला आता आजीला भूमी समजावत म्हणते की आजी मला समजते तुमची सगळ्यांची काय अवस्था आहे ती, परंतु इथे आल्यापासून मला एकच कळलं की जेव्हापासून मी आली सगळेजण एवढंच बोलतात की भूमी खूप खरी आहे, भूमी कुणाशी कधीच खोटं बोलू शकत नाही. परंतु आता ही जी गोष्ट घरात घडली, ज्यावरून हे सिद्ध होते की माझ्यावर सगळेजण दोषारोप करताय किंवा खोटं ठरवण्याचा प्रयत्न करताय. म्हणूनच आजी मला निघालं पाहिजे, कारण आता इथे राहून मला ते सतत वाचत राहणार आणि उद्या माझं बाळही तेच ऐकणार, म्हणून मला त्याच्याही कानावर ते नको आहे. तेव्हा मग आता आकाशला भूमी म्हणते की आकाश आता मी इथून जाते, परंतु मला तुझ्याकडून 2 वचनं हवी आहेत. एक म्हणजे आता आपल्या नात्यामध्ये तू माझ्याबरोबर बायको म्हणून संबंध ठेवशील की नाही. हे ऐकून आकाशला वाईट वाटतं. ती पुढे म्हणते की तू बायको म्हणून संबंध ठेवशील ना ठेवशील, परंतु माझ्या बाळाचा बाबा म्हणून तू त्याच्याशी नेहमी आमच्याशी संबंध ठेवशील. तेव्हा आता आकाश हा भूमीचा हात पटकन धरतो आणि म्हणतो की भूमी मी तुला वचन देतो, बाळाचा बाबा म्हणून मी आयुष्यभर असेनच, परंतु मी तुझा नवरा म्हणून असेन आणि तुझा आकाश म्हणून असेन आणि तुला कधीही गरज लागली तरीही तुझा हा आकाश तुझ्या हाकेच्या अंतरावर असेल. तू त्याला बोलवू शकतेस अगदी कधीही, कधी गरज लागली तरी मला बोलव. असं आता भूमी ही ऐकल्यानंतर तिला खूप बरं वाटतं. परंतु आता हे सगळं होत असताना मनूला देखील खूप वाईट वाटत असतं. भूमी त्याला म्हणते की आकाश पुढचं वचन म्हणजे की आता मी जात आहे, तर तू मला सोडण्यासाठी यायचं नाहीस. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी असं का करतेस तू, अगं असं नको करूस, एवढी जड बॅग घेऊन तू जाणार आहेस का घरी, नको जाऊस. तेव्हा भूमी म्हणते की नाही आकाश, कसं आहे ना, जेव्हा तू मला सोडायला येतोस ना त्यावेळेला माझ्या अपेक्षा खूप वाढतात आणि मग त्या अपेक्षांचं ओझं हे अनावर होऊन जातं आणि पण जर ह्याच अपेक्षा पुढे पूर्ण झाल्या नाहीत तर मग अपेक्षाभंगांचं दुःख माझ्या माथी येतं. म्हणूनच मला हा अपेक्षाभंग नको आहे, म्हणून मला तू सोबत नको येऊस. पुढे माझ्या आणखी गोष्टी मनातल्या वाढत जातात, मला त्रास होऊ लागतो आणि म्हणूनच हे सगळं. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की ठीक आहे, मी नको तर ठीक आहे, परंतु आपली गाडी तरी घेऊन जा, ड्रायव्हर दादांना मी सांगतो तुला सोडायला, अशी एकटी नको जाऊस गं. तेव्हा भूमी म्हणते की नको आकाश नको, हे सगळं नकोस ना, त्यापेक्षा मग या सगळ्या गोष्टींचा मला मोह होऊ लागतो आणि मग मला तुझ्यापासून लांब जाता येत नाही, म्हणून मला असं नाही राहायचं, मला लांब जायचं आहे तुझ्यापासून.
परंतु मात्र मला या घरात परत यायचंच आहे. मला कळतंय की कधी ना कधीतरी तू या गोष्टींचा तपास करशील. कधी ना कधी तरी तुझ्यासमोर हे सत्य येईलच. तेव्हा मग आपलं नातं कोणत्या वळणावर असेल हे मलाही माहिती नाही. म्हणूनच आता आकाश, हे गोष्ट नक्षी लक्षात ठेव. काही झालं तरीही सत्याचा पाठलाग करणं सोडू नको. जोपर्यंत तुला सत्य मिळत नाही तोपर्यंत पुढे काहीही होऊ शकत नाही. असं आता इथे तो बोलून दाखवत असतो. आणि नंतर मग मनू रडायला लागते आणि भूमी तिच्याजवळ येऊन मिठी मारते आणि म्हणते की शांत हो, रडू नकोस मनू. आणि मग मनू रडत असताना भूमी तिचे डोळे पुसते आणि मग तिला पापी घेऊन तिथून ती निघून जाते. आणि मनूला देखील आपली ताई अशा प्रकारे निघून जाते हे पाहून खूपच वाईट वाटत असतं. आणि नंतर आकाश म्हणतो की भूमी, ऐक ना माझं. परंतु भूमी काहीच ऐकायला तयार नसते. तर इथे आकाश हा भूमीला म्हणतो की भूमी, तेव्हा ती म्हणते की आकाश जाऊ दे, मी निघते. असं म्हणून आता ती निघायला तयार झालेली असते. आणि त्याच वेळेला इथे भूमी जेव्हा समोरून जात असते ते पाहून आता आकाशला खूप वाईट वाटत असतं. आणि नंतर आपली भूमी अशा प्रकारे निघून जाते हे पाहून त्याला त्रास होत असतो. भूमीलाही मनातल्या मनात खूप वाईट वाटत असतं. अशा प्रकारे ती घर सोडून निघून जाते याचा तिलाही कुठेतरी खूप त्रास होत असतो. सगळेजणांच्या डोळ्यामध्ये फक्त आणि फक्त पाणीच असतं. भूमी तिथून निघून जाते आणि म्हणते की आकाश, मी पुन्हा येणारच आहे. हे जेव्हा सगळं सत्य तू शोधून काढशील त्यानंतर तुला पटेल की ही भूमी खरं बोलत होती. असं म्हणून ती मनातच बोलून तिथून पुढे निघून जाते. आणि मात्र त्यावेळेला घरी सगळेजण तिथेच उभे असतात. आकाशही भूमीचं ऐकतो, तिचं प्रॉमिस पाळतो आणि तो पुढे निघून जात नाही. तो तिला सोडण्यासाठी बाहेर देखील जात नाही, तिथल्या तिथेच उभा असतो. आणि ह्या सगळ्याचा त्रास त्याला खूपच होत असतो. नंतर आता हे सगळं बघत असताना पौर्णिमा आणि रागिनी वर उभे असतात आणि भूमी जाते हे पाहून रागिनीला तर इथे अत्यानंद झाल्यासारखा होतो आणि दोघे एकमेकींकडे बघून हसत असतात. पौर्णिमाला पुन्हा भूमी घराबाहेर गेली याचा अगदी मनसोक्त आनंद झालेला असतो. तर इथे माधवराव त्यांच्या बागेमध्ये झाडांना पाणी घालत असतात. त्यानंतर समोरून भूमी येत असते आणि भूमीला ते जेव्हा समोर बघतात त्यावेळेला आता त्यांना धक्का बसतो. म्हणजे त्यांना अशी इच्छा असते की भूमीने पुन्हा येऊ नये, परंतु भूमी पुन्हा आलेली असते. आता भूमी बाबांकडे बघते आणि म्हणते की बाबा, तेव्हा ते म्हणतात की काही सांगू नकोस, मला सगळं काही समजलेलं आहे. बाळा भूमी, मी पहिला असा बाप असेन जे देवाकडे प्रार्थना करत होतो की माझी मुलगी पुन्हा माहेरी येऊ नये, परंतु तसंच घडलं, तू माहेरी आली. तेव्हा मग भूमी म्हणते की बाबा, असं का बोलताय तुम्ही? मी काही चूक करते का बाबा? माझं कुठे चुकतंय का काही? तेव्हा मग ते म्हणतात की नाही, कसं आहे ना, परीक्षा घेत असतो देव आपली. आणि प्रत्येक नात्याची, प्रत्येक गोष्टीची परीक्षा होत असते. आणि या वेळेचा हे जे सगळं काही चाललेलं आहे, प्रश्न उत्तर असतात, काही नसतात. आणि त्यावेळेत आपल्याला आपल्या परिस्थितीतून बाहेर निघायचं असतं. मला असं वाटतंय की आकाशराव आणि तुझं नातं सध्या त्या स्टेजवर आहे. तुमचं नातं हे नियती, हे परीक्षा घेण्याच्या स्टेजवर आहे, म्हणून हे सगळं घडतंय असं आता ते तिला दिलासा देतात. नंतर आता पुढच्या भागात आपण पाहणार आहोत, रागिणीचं पुन्हा तळतळ होऊ लागतो. पौर्णिमा म्हणते की आई हो, काय झालं, तुम्ही का चिडता इतक्या? त्यावेळेला इथे तर रागिनी म्हणते की हा आकाश मला पुन्हा एकदा गंडवून गेला, पायमुरगळला असं खोटं सांगून आकाश हा निघून गेलाय. आणि तो कुठे गेलाय तर आज त्या भूमीची सोनोग्राफी आहे ना, तिकडे तो निघून गेलाय. पुन्हा एकदा फसवलंय त्याने आपल्याला, असं म्हणून आता तिची चिडचिड होत असते. तर आता भूमीची जिथे सोनोग्राफी असते त्या हॉस्पिटलमध्ये आकाश आता पोचलेला असतो आणि तिथे पोचून तो भूमीचा हात हातात धरतो आणि म्हणतो की वा भूमी, मला यावेळेला यायचेच होते. तेव्हा मग आता इथे भूमी म्हणायला लागते की आकाश, मला माहीत होतं तू नक्कीच येशील आणि आपल्या बाळाच्या सोनोग्राफीचा हा क्षण आपण दोघांनीही एन्जॉय करावा असं मला वाटत होतं. आणि खरंच माझ्या मनात जे होतं ते घडलं. तू आलास आकाश, आपल्या बाळासाठी तू आलास. तेव्हा मग आकाश म्हणतो की हो भूमी, मला यायचंच होतं. तेव्हा मग भूमी म्हणते की आकाश, तुला इथे पाहून मला खूप आनंद झाला आहे. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की हो भूमी, मलाही बाळ आणि तुला पाहून खूप आनंद झाला आहे. असं म्हटल्यावर आता दोघंजणही खूप खुश असतात. तर आता इथे या सगळ्या गोष्टीमुळे भूमी आणि आकाशमधला पुन्हा दुरावा मिटून भूमी आकाश एकत्र येऊन या सगळ्या रागिणीच्या कटकारस्थानाचा कसा पर्दाफाश करणार आहेत हे आपल्याला पुढच्या काही भागांमध्येच पाहायला मिळेल. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.